सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेही कळणार आहे की देवता ह्या मोक्ष देऊ शकत नाहीत। या चरित्रामध्ये आपण पाहणार आहोत की स्पष्ट महादेव म्हणतो की मी मोक्ष देऊ शकत नाही, मी मोक्ष देऊ शकत नाही, तुला मोक्ष देईल तर फक्त श्रीकृष्ण महाराज मोक्ष देतील, दुसरं कोणी तुला मोक्ष देऊ शकणार नाही, असं स्पष्ट महादेव म्हणतो। त्यामुळे हे व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण कालच्याच चरित्राची तळटीप पाहणार आहोत। कालच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं दायंबाच्या पाठीमागे देवता लागतात, पर्वता एवढं रूप घेतात घोड्याचं आणि शेळीचं, आणि दायंबाच्या टाचा तुडवत त्या मागे लागल्या होत्या। आणि याच चरित्रामध्ये आपण हेही पाहिलं की स्वामी म्हणतात की त्या देवतांना किंवा मग ते जे काही भूत चतुर्दशीचे भूत फिरत आहेत यांना जी मोकळीक दिलेली आहे, यांना जी वर दिलेली आहेत, ते तरी आम्ही सिद्धी नेतो ना, असं स्वामी सांगतात। काय म्हणतात स्वामी? त्याच्याही ठाई एक सामर्थ्य आहाती, तिये तरी येथुनीची सिद्धी नेजते किंगा। म्हणजे काय, त्या देवतेच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ते सिद्धीला नेण्याचं कामही आमच्याकडेच आहे, असं स्वामी म्हणतात। आणि या प्रसंगावर मी जसं काल बोललो होतो की श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र स्वामी इथे सांगतात, तर ते चरित्र आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत। कालच्या सत्रामध्ये वेळेअभावी मी ते तळटीप सांगितलेली नाही, तर ते तळटीपातले जे चरित्र आहेत ते आपण आज पाहणार आहोत। आजच्या सत्रामध्ये तळटीप तर तुम्हाला माहिती होणारच आहे, त्याचबरोबर आपलो जे आहेत ते स्वामीच्या दर्शनाला आलेले असतात, स्वामी जवळच राहत आहेत, आपण पाहिलं आतापर्यंत। तर महादाईसांना असं वाटते की हा आपलो जो आहे महादाईसाचा हा सख्खा भाऊ, परंतु महादाईसांना असं वाटते की माझ्या भावाने प्रपंचात पडण्याऐवजी स्वामींच्या ठिकाणी अनुसरण घेतलं तर किती चांगलं होईल। आणि या प्रसंगावर स्वामी त्या आपलोची काय भविष्यवाणी करतात, याला भविष्यामध्ये कसं होणार आहे, काय होणार आहे, याला अनुसरण घडेल किंवा नाही, फार त्याची एक भयानक भविष्यवाणी स्वामी करतात। काय भविष्यवाणी होती ती सर्व आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर दुसरे एक चरित्र आहे तेही खूप सुंदर आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि ते पण ईश्वराकडे अग्रेसर होतील। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 11 या चरित्राची आज आपण तळटीप पाहणार आहोत। तळटीपेमध्ये जे श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र आलेले आहेत ते पाहणार आहोत। जरासंधा पाठीवर्ण, स्वामींनी कथा सांगितली श्रीकृष्ण महाराज कसे पाठीवर्ण करतात। जे स्वामींनी वाक्य उच्चारलं की देवतेचे सामर्थ्य आम्हाला सिद्धीला न्यावे लागतात, हे व्यवस्थित समजण्यासाठी एक उदाहरण देतात देव की परमेश्वर काय काय करतात त्या देवतेचं सामर्थ्य सिद्धीला जावं म्हणून। तर त्या संदर्भातच ही लीळा आहे। श्रीकृष्ण महाराजांनी पाठीवर्ण केलं, म्हणजेच जरासंधाला पाहून, जरासंधाचं सैन्य पाहून श्रीकृष्ण महाराज पळून जातात, त्याला पाठीवर्ण बोलतात। गोसावियांसी खडकुली अवस्थान, स्वामींना खडकुली येथे अवस्थान होतं। सर्वज्ञे म्हणितले भोजया आजी भूत चतुर्दशुगा, स्वामी म्हणतात दायंबाला, भोजया आज भूत चतुर्दशी आहे, भूते सैरा वैरा विचरते असती गा। जे भूत असतात आज सैरा वैरा विचरण करतात, आणि त्यामुळे आज तुम्ही कुठे जाऊ नका। तीही म्हणितले, दायंबा म्हणतात जी जी आम्ही गोसावियांचे आम्हासी काय करीती जी। दायंबा म्हणतात आम्ही तर स्वामींचे आहोत, आम्हाला ते भूत काय करणार आहेत बरं। सर्वज्ञे म्हणितले, स्वामी म्हणतात आणि की देवती दिधले वरते तरी येथुनीची सिद्धी न्यावे किंगा।
स्वामी म्हणतात देवतेंना जे काही वर दिलेले आहेत, वर म्हणजेच काय, त्यांना काही नियम घालून दिलेले आहेत की तुम्ही भूत चतुर्दशीला मोकळं फिरू शकता, नवरात्रमध्ये नवमी येते त्यावेळेस तुम्ही गावामध्ये जाऊन बळी घेऊ शकता, महाशिवरात्री असेल त्यावेळेस तुम्ही स्वैर विचरण करू शकता. जे काही न पाळत्याचे दिवस असतील, नवरात्रीचे 9 दिवस, गणेश चतुर्थी, महाशिवरात्री वगैरे वगैरे जे देवतेंचे दिवस असतात, त्या दिवशी परमेश्वराने या देवतेंना मोकळीक दिलेली असते, सूट दिलेली असते. मग आता परमेश्वरानेच त्यांना सूट दिलेली आहे, परमेश्वरच गाव सोडून नपाळत्याच्या दिवशी गावाच्या बाहेर जातात, तर मग परमेश्वर भक्तजनांना कसे जाऊ देतील नपाळत्यामध्ये? आज भूत चतुर्दशी आहे म्हणतात देव, आणि भूत चतुर्दशीच्या दिवशी भूत स्वैरा वैरा विचारतात, देवता विचारतात, आणि त्या वेळेमध्ये स्वामी कसे काय भक्ताला पाठवतील बरं? आणि म्हणून स्वामी म्हणतात की आम्हीच देवतेंना हे अशी स्वतंत्रता दिलेली आहे, त्यांना जे काही वर दिलेले आहेत, मोकळीक दिलेली आहे, त्यांची मोकळीक आम्हाला सिद्धीला न्यावी लागेल ना. आम्ही जर जाऊन बसलो गावामध्ये तर देवतेला येता येणार नाही. आणि मग परमेश्वर कसा नीतिमंत ठरेल? आणि परमेश्वर नीतिमंत जर ठरवायचा असेल, ज्याप्रमाणे घरातील मोठी व्यक्ती जर चांगलं वागत असेल तर जे काही लहान सदस्य आहेत ते पण चांगले वागतील त्या मोठ्या व्यक्तीकडे पाहून, आणि मोठा व्यक्ती जर सिगरेट पित असेल, तंबाखू खात असेल, तर लहान सदस्य जे आहेत ते पण चोरून लपून तेच काम करतील ना. आणि म्हणून जसा घरातील मोठा व्यक्ती नीतिमंत असेल तर बाकीचं घर हे नीतिमंत होते. त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये सर्वात मोठं कोण आहे तर परमेश्वर आहे. आणि परमेश्वराने जर नीती सोडली तर कसं चालेल? आणि म्हणून परमेश्वर नीतिमंत आहेत. देवतेला जी स्वतंत्री दिलेली आहे, जे वर दिलेले आहेत, जी मोकळीक दिलेली आहे, त्या मोकळीकेमध्ये परमेश्वर हे हस्तक्षेप करत नाहीत, कारण परमेश्वरानेच मोकळीक दिलेली आहे. आणि परमेश्वराने हस्तक्षेप केला तर मग ती मोकळीक काय कामाची? देवताही म्हणतील असं कसं? आणि म्हणून इथे भोजयाला म्हणजेच दायंबाला स्वामी म्हणतात, आणि की देवती दिधले वरते तरी येथूनची सिद्धी न्यावे किंगा. दुसऱ्या देवतेला जे आम्ही मोकळीक दिलेली आहे, वर दिलेले आहेत, ते आम्हालाच तर सिद्धीला न्यावे लागतील. तेही म्हणितले, ते म्हणतात, दायंबा म्हणतात, जी जी ते कैसे. दायंबा म्हणतात असं कसं काय बरं? कारण की दायंबाला काही समजत नाही. आणि या प्रसंगावर स्वामी हे जरासंधाची गोष्ट सांगतात. सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात, तेने दुःखे कैवारे आवे सवनी 17 वेळ चालवणी आला. स्वामी म्हणतात, भोजया, कंसू जरासंधाचा बहिणवी. कंस जो होता तो जरासंधाचा बहिणवी होता. पाठभेदाने असंही आलेलं आहे की जरासंधाचा जावाई होता कंस, आणि पाठभेदाने असंही आलेलं आहे की ते बहिणोई होता, म्हणजे जरासंधाच्या बहिणी कंसाला दिलेल्या होत्या. आणि जरासंधाला वाटलं माझ्या बहिणी विधवा केल्या याने, कंसाला मारून या कृष्णाने, तर मी याचा नक्कीच बदला घेईल. आणि म्हणून जरासंधानं काय केलं, कंसाचा कैवार घेऊन, कंस तर मरून गेला होता, परंतु माझ्या बहिणीला विधवा केलं म्हणून आवेशाने तो 17 वेळा मथुरेवर चालून आलेला आहे. मथुरेवर कोणाचं राज्य होतं तर श्रीकृष्ण महाराजांच्या आजोबाचं राज्य होतं. राज्य आजोबांचं होतं, परंतु त्या राज्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही श्रीकृष्ण महाराजांकडे होती. तर 17 वेळा जरासंध आला. श्रीकृष्ण भगवंतांनी 17 वेळा त्या जरासंधाला पळवून लावलं. तो डोई घासी धुळी खादली, तो श्रीकृष्ण चक्रवर्ती 17 वेळ प्रभविला. तो म्हणजे जरासंध, त्याला श्रीकृष्ण महाराजांनी 17 वेळा पराभविलं, म्हणजेच हरवून टाकलं, भंगीला, त्याचं सगळं सैन्य नष्ट केलं, भंगून टाकलं. येस नयेची त्याला काही यश आलं नाही, यश येत नव्हतं. आणि म्हणूनच उपराठे पाय खालती डोई घासी धुळी खादली. त्यानं काय केलं, उपराठे पाय, वर पाय केले, खाली मुंडकं केलं. खायला काय तर धूळच खायचा, खूपच भूक लागली तर. ऐसे तप करोणी महादेव तो खविला. असं एकदम उग्र तप केलं त्यानं महादेवाला प्रसन्न करण्यासाठी. महादेव तोखविला,
ऐसे तप करोणी महादेव तोखविला महादेवे म्हणितले. असं तप केलं त्याने की महादेव प्रसन्न झाला. आणि महादेव म्हणतो माग प्रसन्न झाला. महादेव म्हणतो माग मी तुला प्रसन्न झालेलो आहे. तेने म्हणितले. जरासंध म्हणतो रामकृष्ण मिया जिंतावे. राम आणि कृष्ण या दोघांनाही मी जिंकलं पाहिजे असा मला वर द्या. राम म्हणजे कोण? बळीराम. आणि कृष्ण म्हणजे कोण? श्रीकृष्ण महाराज. तर या दोघांवर मी विजय प्राप्त करावी असा वर द्या. यावर महादेव म्हणतो महादेवे म्हणितले ते जिंतवती ना. महादेव म्हणतो अरे त्यांना कसं जिंकता येईल तुला? त्यांना काय जिंकता येणार नाही. ते अजित म्हणजे अजित आहेत ते. तू त्यांना जिंकू शकणार नाही. अजिंक्य आहेत ते. ते भूपती जिंतावे. अरे वेड्या त्या रामाने आणि कृष्णाने भूपती जिंतावे म्हणजे इतरत्र जे काही राजे लोक आहेत त्यांच्यावर त्यांनी विजय प्राप्त करावी. परंतु त्यांच्यावर कोणी विजय प्राप्त करेल असं होऊ शकत नाही. तेने म्हणितले. जरासंध म्हणतो यावर तरी काही प्रसन्न झाले ती. तर मग प्रसन्न कशाला झाले तुम्ही असा तो जरासंध म्हणतो. शेवटी तो काय म्हणतो काहीच न भेटण्यापेक्षा एवढी तपश्चर्या केली आणि म्हणून तो शेवटी म्हणतो ऐसे तरी यावे. म्हणजेच काय तर यश तरी यावं मला. काहीतरी एवढी तपश्चर्या केली मी काहीतरी यश आलं पाहिजे मला असं तो जरासंध म्हणतो. यावर महादेव म्हणतो हो का येईल जा. ठीक आहे यश येईल तुला जा आता. महादेवे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते विनविले. लगेच महादेव श्रीकृष्ण महाराजांकडे आलेला आहे. आम्ही प्रसन्न झालो असो ते तुम्ही सिद्धी न्यावे. श्रीकृष्ण महाराजांच्या जवळ महादेव आला आणि महादेव श्रीकृष्ण महाराजांना विनंती करत आहे की मी तर प्रसन्न झालो त्या जरासंधाला आणि मी तर त्याला वरही दिलेला आहे. परंतु आता तो वर तर दिलाय परंतु तो वर तुम्हाला सिद्धीला न्यावं लागणार आहे. तुम्ही एकदा त्याला पाहून पळून जा म्हणजे त्याला थोडंसं समाधान वाटेल. तेवढंच यश आलं असं त्याला वाटेल. एवढं माझ्यासाठी करा असं महादेव म्हणतो. मुचकुंद चक्रवर्तीसी मोक्ष द्यावा. महादेव पुन्हा काय विनंती करतो की मुचकुंद चक्रवर्ती जो राजा आहे त्यालाही मोक्ष द्यावा असा तो विनंती करतो श्रीकृष्ण महाराजांना. आणि जरासंधासी पाठीवर्ण करावे जी. जरासंधालाही पाठीवर्ण करा म्हणजेच जरासंधाला पाहून पळून जा. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले. श्रीकृष्ण महाराज म्हणतात हो का की जेल. श्रीकृष्ण महाराज म्हणतात चालेल काही हरकत नाही. तुम्ही म्हणत आहात तर पळून जाऊ. आता काय करता कारण की तुम्हाला ही सूट आम्हीच दिलेली आहे वर देण्याची लोकांना. आता तुम्ही वर दिलाय तर तो वर आम्हाला सिद्धी न्यावंच लागणार आहे. मग 18वी वेळे पाठीवर्ण केले. पुन्हा जरासंध 18व्या वेळेला पुन्हा सैन्य जमवलं आणि चाल करून आला मथुरेवर. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज पळून गेले. तो काळी वाहनू पाठी लागला. श्रीकृष्ण महाराजांच्या पाठीमागे काळी वाहन लागलेला आहे. तो श्रीकृष्ण चक्रवर्ती भुईरासी विजय केले. श्रीकृष्ण महाराज एका भुयारामध्ये गेले. पितांबर फुटा मुचकुंदा ते पांगुरविला. त्या गुंफेत गेल्यानंतर भुयारात गेल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांकडे जो फुटा होता म्हणजेच उपरण होतं ते राजा मुचकुंदाच्या अंगावर पांघरून टाकलं. आपण खांबा आड राहिले आणि स्वतः खांबाच्या आड जाऊन उभे राहिले. तो काळी वाहनू पाठो वाठी आला. लगेच पाठीमागेच काळी वाहन पण आला त्या गुंफेमध्ये. काळी वहणे म्हणितले. काळी वहन म्हणतो. आता तुम्हाला असं वाटेल काळी वहन काय आहे? हा तर काळ यवन आहे. चरित्रामध्ये काळी वहन आलेला आहे शब्द म्हणून मी काळी वहन म्हणत आहे. काळ यवनही म्हणतात त्याला काळी वहनही म्हणतात. तर तो काळ यवन मागे येऊन काय म्हणतो लगेच त्या भुयारामध्ये आला आणि मग काय म्हणतो येथे येऊन निजेलासी आता तुझा कौन राखेल. तू इथे येऊन झोपलास का? आता तुला कोण राखेल माझ्यापासून? म्हणून पांपरा हाणीतला. आणि म्हणून लात मारली मुचकुंदाला. त्याला काय माहित मुचकुंद झोपलेला आहे. त्याला वाटलं श्रीकृष्ण महाराजच आहेत. तो निद्रा भंगू झाला. लात मारली की त्याची झोप मोडली. मुचकुंद उठला. दृष्टी सवेची काळीवनाचे भस्म झाले. त्याने दृष्टीने मुचकुंदाने काळीवनाकडे पाहिलं डोळे उडून की लगेच काळीवन भस्मसात झाला. जळून खाक झाला. तेने म्हणितले हे काय पा. मग मुचकुंद म्हणतो अरे हे काय असं? भस्म झाला हा कवण पा. हा जो जळून गेला तो कोण होता? आणि परिमळ वाहक तू फुटा पाहे. तो श्रीकृष्ण चक्रवर्ती देखिले आणि अंगावर पाहतो तर एकदम सुंदर असा फुटा आहे, उपर्ण आहे. त्याच्यातून सुगंध दरवळतो आहे. एवढा छान फुटा आहे तो. आणि हा फुटा तो पाहतो
आणि फुट्याकडे पाहिल्यानंतर त्याला श्रीकृष्ण महाराजही समोर दिसतात खांब्याच्या आडवं. आणि दंडवत घातले, त्यांनी लगेच येऊन दंडवत घातले श्रीकृष्ण महाराजांना. श्रीचरणा लागला, पाया पडला, मग म्हणितले. आणि मग तो मुचकुंद म्हणतो, जी जी महादेव प्रसन्न झाला होता ते आजी साच झाले. जी मला महादेव प्रसन्न झाला होता ते आज साच झालेला आहे, खरं झालेलं आहे. मग प्राप्तीसी नेला. आणि मग त्या मुचकुंदाला श्रीकृष्ण महाराजांनी प्राप्तीला नेलं. जैसा कापुरू तैसे झाले गा भोजया. तर मग त्याचं शरीर कसं गायब झालं मुचकुंदाचं? ज्याप्रमाणे कापूर गायब होतो, एका ठिकाणी ठेवलेला कापूर हवेमध्ये आपोआप उडून जातो काही काळांतराने, त्याप्रमाणे त्या कापरासारखं याचं देह आपोआप उडून गेलं, अदृश्य झाला तो. आणि त्याला श्रीकृष्ण महाराजांनी प्राप्ती करून दिलेली आहे, ईश्वर प्राप्ती. पुढे दुसरे एक चरित्र आहे पाठभेदानुसार आलेलं. मुचकुंद चक्रवर्ती मोक्ष देणे. मुचकुंद चक्रवर्तीला मोक्ष दिलं, हे चरित्र आहे असं छोटस. हे पण तळटिपेमध्येच आहे. मुचकुंद चक्रवर्तीनं तप करवणी महादेव तो खविला. पाठभेदानुसार काय प्रसंग घडला होता अगोदर ते सांगतात. मुचकुंद राजाने खूप तप केलं आणि मग महादेव प्रसन्न झाला. महादेव म्हणितले. महादेव म्हणतो माग प्रसन्न झाला. महादेव म्हणतो माग प्रसन्न झालो मी तुझ्यावर. तेने म्हणितले प्रसन्न झाला ती तरी मज मोक्ष द्यावा. मुचकुंद राजा म्हणतो तुम्ही जर प्रसन्न झालेले आहात तर मला मोक्ष द्या. महादेवी म्हणितले आमचा ठाई मोक्ष नाही. महादेव म्हणतात माझ्या ठिकाणी काय मोक्ष नाही. मोक्ष होय ऐसा उपाय सांगेन. मोक्ष होईल तुला असा उपाय सांगेन मी. हे त्रेत जाईल 7 लक्ष द्वापर जाईल. महादेव म्हणतो हे त्रेतायुग पूर्ण जाईल, निघून संपून जाईल. 7 लक्ष द्वापार संपेल. 8व्या लक्षी रामकृष्ण अवतरती. द्वापार युगाच्या शेवटच्या लक्षामध्ये, 8व्या लक्षामध्ये, लक्ष म्हणजे काय? लाख, बर का. 8 लाख वर्षाचं द्वापार युग असते. तर 7 लक्ष द्वापार झाल्यानंतर 7 लाख वर्ष लोटल्यानंतर 8व्या लक्षी म्हणजे ज्यावेळेस शेवटचं 1 लाख वर्ष राहिलेलं असते त्या काळामध्ये श्रीकृष्ण महाराज अवतार घेतील शेवट असा महादेव सांगतो. ते तुझं मोक्ष देतील. ते श्रीकृष्ण महाराज तुला मोक्ष देतील. तेने म्हणितले त्रेतची के जाईल मा द्वापर के जाईल. मुचकुंद राजा म्हणतो त्रेतायुगच अजून खूप राहिलेला आहे. हे त्रेतायुग कधी जाईल? द्वापार युग के जाईल. द्वापार युग कधी लागेल? द्वापार युग कधी संपेल? आणि त्या द्वापार युगाच्या शेवटी कधी श्रीकृष्ण महाराज अवतार घेतील? माकय अवतरती. माकय मोक्ष होईल. कधी अवतार घेतील? कधी मला मोक्ष मिळेल? म्हणून उस्वासू घातला. असा मोठा उस्वास टाकला त्याने. अवघड दिसत आहे सर्व. तो महादेवे म्हणितले. महादेव म्हणतो भेवो नको, घाबरू नको. घाबरायला काय झालं? ते सत्य द्वापार युगीच्या शेवटी का असेना तुला मोक्ष मिळणार हे तर सत्यच आहे. आम्ही देवनी जाये पैल भोयर निद्रा करी. तुझ निद्रा जो भंगील तो भस्म होईल. दुसरा जो देखसी तो रामकृष्ण ऐसे जाणावे. मग भुयारासी गेला निजेला. तर तो काय म्हणतो, महादेव तू एवढं उस्वास टाकायला काय झालं तुला? त्याची व्यवस्था मी करून देतो. महादेवांना अशी एक त्याला विद्या संचरून दिली की त्याला अशी झोप लागून जाईल. त्रेतायुग गेलेलं समजणार नाही, द्वापारयुग गेलेलं समजणार नाही, परंतु राहणार तर जिवंत. अशी काहीतरी विद्या हा महादेव त्याच्यावर संक्रमण करतो आणि तो मुचकुंद राजा भुयारामध्ये जातो आणि झोपी जातो. आणि महादेव सोबतच काय म्हणलेला असतो की पहिला दिसेल तो भस्म होईल, दुसरा असेल ते श्रीकृष्ण आणि ते तुला मोक्ष देईल. तर हा वर होता आणि तो वर अगदी बरोबर श्रीकृष्ण महाराजांनी सिद्धीला नेलेला आहे. आणि या चरित्रातून तुम्हाला काय समजलं? देवता मोक्ष देऊ शकत नाहीत आणि म्हणून आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे हे आपल्याला ह्यामधून लक्षात येते. लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 12. आपलो अनुसरण. आपलोच्या अनुसरणाविषयी हे चरित्र आहे. आपलो गोसाव्या सरिसे उठती बैसती ते देखोनी महादायसा सुख होय. आपलो हे महादायसाचे सख्य भाऊ स्वामींसोबत राहायचे, स्वामींसोबत बसायचे, स्वामींसोबत उठायचे. हे पाहून महादायसाला खूप सुख व्हायचं. महादायसा सुखी व्हायच्या.
मग एकुदी सर्वज्ञ म्हणितले. एके दिवशी स्वामी म्हणतात, बाही हे हरड भरड की दिस चार एक. स्वामी म्हणतात महादैसांना, बाई हे हरड भरड 4 दिवसाचं आहे, 4 दिवस आमच्या सोबत बसत उठत आहे, हे सर्व वरवडे आहे. मग हे एक होते ऐसे 8 वेलही ना. स्वामी म्हणतात एक दिवस याच्यावर असा येईल की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते की नाही हे आठवणारही नाही, एवढी विस्मृती होऊन जाईल या आपलोला. आणि महादायसी गोसावी यांचे श्रीचरण धरुणी म्हणितले. आणि महादायसा लगेच स्वामींचे श्रीचरण धरतात आणि म्हणतात, जी जी ऐसे यासी न व्हावे. महादायसा रडून पडून म्हणते देवापाशी की देवा असं काही याला होऊ देऊ नका, अशी विस्मृती तुमची पडू देऊ नका. परमेश्वराचं जर विस्मरण झालं तर या मनुष्य जन्माचा काय फायदा, धिक्कार या मनुष्य जन्मावर. आणि अशी विस्मृती माझ्या भावाला पडू नये असं मला वाटते, अशी विनंती महादायसा करते. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात शेवटी शेवटी होईल. स्वामी म्हणतात शेवटी शेवटी त्याला आमचं स्मरण होईल. हे महादायसांनी विनंती केल्यामुळे स्वामी म्हणतात काही हरकत नाही, शेवटी का असेना त्याला आम्ही आमचं स्मरण करून देऊ, कसा का असेना योग आणून देऊ. मग गोसावी बीजे केले यावरी ते चितयासी झाले. स्वामी उत्तर पंथे गेल्यानंतर त्या आपलोला तसंच झालं. तो सर्व विसरून गेला स्वामींचे चरित्र. स्वामी होते कोण हेही त्याला आठवण नाही, एवढी विस्मृती झाली. मग तो कसा अनुसरला हे खाली तळटिपेमध्ये आलेलं आहे, तेही आपण जाणून घेऊया. ते राहण घालिती घरी देवहारा करीती. देवतेचं राहण घालायचे ते. जसं तुम्ही पाहता राहण घातल्यानंतर कोणाच्या अंगात येते देवता येते, कोणाच्या अंगात देवी येते, काही येते, असं असते ना राहण घातल्यावर. तर तसे राहणं घालायला लागलेले आहेत. आपलो कट्टर देवता भक्त झालेले आहेत. मंत्र तंत्र देवहारा घालणे, राहण घालणे सगळं करायला लागलेले आहेत. कोण चक्रधर स्वामी होते हेही त्यांना आठवायला तयार नाही. तर असे ते राहण घालायचे. आणि घरामध्ये मोठा देवहारा ठेवला होता. चंद्राने माखलेले नपाळत्याचे देव ठेवलेले होते. सर्व अन्य धर्मामध्ये ते गेलेले होते आणि अन्य धर्मामध्ये ते पूर्णपणे डुबून गेले होते. महादायसे तया ते पडिताळावे आली. महादायसा आली त्यांना पाहण्यासाठी. हे कधीची गोष्ट आहे? स्वामी उत्तर पंथे गेल्यानंतरची गोष्ट आहे ही. घरांतू रिगो बैसली. महादायसांना वाटलं आपला भाऊ काय करतोय. महादायसा, भट्टोबास, उमायसा हे सर्व संन्यास घेतलेले होते बरं का. कारण की महादायसांना संन्यास तर स्वामींच्या सन्निधानीच झालेला होता. तर हे सर्व मार्गमंडळी होती. चांगलं मोठं गुरुकुळ जमा झालेलं होतं. 700-500 गुरुकुळ होतं भट्टोबासांजवळ. आणि त्या प्रसंगाची गोष्ट आहे, त्यावेळेसची गोष्ट आहे. हे स्वामी गेल्यानंतर बराच काळ झाला, त्यावेळेसची गोष्ट आहे. तर महादायसा गेल्या घरी पाहायला की भाऊ काय करत आहे. रिगो बैसली. आतमध्ये जायला गेल्या महादायसा. तो समोर देवते देखिली. प्रवेशद्वाराच्या समोरच खूप मोठी देवता दिसली. आणि मग श्री चक्रधरू म्हणून निघाली. आणि महादायसा श्री चक्रधरू म्हणतात आणि लगेच तिथून निघून जातात. हे नाम कानी पडिले. आपलो बाजूलाच कुठेतरी बसले होते घरामध्ये आणि त्यांच्या कानावर श्री चक्रधरू असं नाव पडलं. आणि ते गेले देवते पाटिये घातली. ते जे काही त्यांचा देवारा होता तो सर्व उचलला. देवता सर्व उचलल्या आणि एका पाटीमध्ये घातल्या, म्हणजेच एका मोठ्या डालीमध्ये किंवा दुर्डीमध्ये घातल्या. आणि अवघी पाणी अंतू घालून आले. आणि अवघी सर्व जे काही देवतेची देवपूजा होती ते सर्व पाण्यामध्ये टाकून आले आपलो. मग महादायसे भटोबासा पासी घेऊन आली. मग महादायसाला चांगलं वाटलं की देवता धर्म याने सोडून दिला, आपलाच भाऊ आहे, होत असतात चुका. आणि म्हणून महादायसा आपलोला भटोबासांजवळ घेऊन येतात. मग तयासी बोधू झाला. आणि मग भटोबासांपासून आपलोला बोध झाला. मग अनुसरणही घेतलं भटोबासांपाशी आपलोने. महादायसाच्या विनंतीमुळे हे सर्व घडलं. आपलोला अनुसरण वगैरे ईश्वर प्राप्ती जे झाली ते महादायसांच्यामुळे झालेली आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 13. महादायी निवारित स्त्रिये केळदान. महादायसाने निवारण केलं आणि स्वामींनी एका स्त्रीला
केळाचं दान दिलं. महादाईसांनी काय निवारण केलं, काय नको म्हटले आणि कोण्या स्त्रीला कसं केळदान दिलं स्वामींनी, केळं बोरं दिले, हे सर्व सविस्तर समोर येणारच आहे. गोसावियाची दर्शना नेणो कोणे केळे बोरे आणली होती. स्वामींच्या दर्शनासाठी कुणीतरी केळं आणि बोरं आणलेली होती. ते स्वामींजवळच केळं बोरं होते. गोसावियाच्या दर्शना बाईले की आली होती. स्वामींच्या दर्शनाला एक बाई येते. तिसी गोसावी केळे बोरे दिधली. त्या बाईला स्वामींनी केळं आणि बोरं दिली प्रसाद म्हणून. ती निघाली. बाईला आनंद झाला, स्वामींचं दर्शनही झालं आणि स्वामींकडून प्रसादही मिळाला. आनंदाने हर्षित होऊन ती बाई निघाली. तो महादाईसे भेटली. महादाईसा भेटतात रस्त्यामध्येच. हे ओटिये काई. महादाईसा म्हणते, बाई हे तू तुझ्या ओटीमध्ये घेऊन काय जात आहेस? आई मज गोसावी केळे बोरे दिधली. महादाईसांना ती बाई उत्तर देते की मला स्वामींनी प्रसाद दिलेला आहे केळाचा आणि बोराचा, तर ती केळ बोर मी या ओटीमध्ये घेऊन जात आहे. तो महादाईसी म्हणितले. महादाईसा म्हणतात, तू सदैव आहेस. तुझ गोसावी केळे बोरे दिधली. तुला स्वामींनी केळं बोरं दिलेली आहेत. तू खरंच भाग्यवान आहेस. तुला दर्शनही झालं, तुला प्रसादही मिळाला. मग महादाईसे गोसाव्या पासी आली. मग महादाईसा स्वामींपाशी येतात. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई तुम्हासी केळे बोरे दीज तू. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला पण आम्ही केळं बोरं द्यावेत का? ना जी. महादाईसा म्हणतात, नका, आम्हाला केळं बोरं काय करायचे, आम्ही काही करूनी केळे बोरे. महादाईसा म्हणतात, आम्हाला काय करायचे केळं आणि बोरं तुमच्याकडून घेऊन? आम्हासी आमचे गोसावीची होतू. आम्हाला आमचे फक्त गोसावीची होतू, म्हणजे आम्हाला स्वामी भेटले बस झालं, आम्हाला केळं बोरं काही करायचे नाही. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात यावर, येथोनी तयासी केळे बोरेची बहुते अंक. यावर स्वामी काय म्हणतात की येथोनी म्हणजे आमच्यापासून तसे दर्शनीय जे काही आलेले आहेत बाया, त्यांना फक्त केळं बोरच पाहिजेत. ते त्यांच्यावरच खुश होतात आणि जातात. आता ह्या वाक्यामध्ये स्वामींना काय म्हणायचं आहे? हे जे वाक्य आहे, हे वाक्य म्हणजे शोधनीच्या पाठातील हे एक वचन आहे, सूत्र आहे. तर याचा गुह्यार्थ काय आहे? उदाहरण देतो तुम्हाला, एक लगेच समजून जाईल तुम्हाला. ती बाई जशी देवाच्या दर्शनाला आली, केळं बोरं भेटली, खुश झाली, आनंदित होऊन गेली. तर आताच्या काळामध्ये तशी बाई जी आहे, त्या काळामध्ये ती बाई जशी केळं बोरं घेतली, खुश झाली. आताच्या काळामध्ये कोण आहेत तसे? जे लोक स्थानापाशी जातात, नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाला की आनंदित होतात, पेढे वाटतात, पंचावतार उपहार करतात, उटी उपहार, मोठं गावजेवण देतात. हे जे लोक असतात, ज्यांना नवस पूर्ण झाला की आनंद होतो, ते लोक म्हणजे असे. या बाईसारखे केळं बोरं भेटले की खुश. म्हणजे तुम्ही बघा, ज्या बाईला केळं बोरं भेटले आणि ती आनंदित होऊन गेली, ती बाई श्रेष्ठ आहे की महादाईसा श्रेष्ठ आहे, जी म्हणते आम्हाला देव पाहिजे? मग तुम्ही विचार करा, नवस जाप्य करून नवस पूर्ण झाल्यानंतर क्रिया करणारे लोक श्रेष्ठ की ईश्वर व्हावा, ईश्वराची जी आरती करतात की हे ईश्वरा तूची व्हावा, तूची भेटावा, हे जे अशी आरती करतात हे लोक श्रेष्ठ आहेत? तुम्हीच सांगा. आजच्या सत्रातील हाच प्रश्न आहे. नवस जाप्य करून जे नवस पूर्ण झाल्यानंतर क्रिया करतात लोक, उटी उपहार मार्गात पंगत करतात, ते लोक श्रेष्ठ की देवाची आरती करणारे लोक की ईश्वरा तूच व्हावा, तूच भेटावा, असे म्हणणारे जे वासनिक आहेत हे श्रेष्ठ आहेत? दोन्हीपैकी कोण श्रेष्ठ आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आजच्या सत्रातील हाच प्रश्न. तर आजचं हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अनुक्रमे लीळा चरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्याकडून एकही चरित्र सुटणार नाही. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत रात्री विहरणाला गेल्यानंतर स्वामींनी ओंब्याची कशी आरोगणा केली आणि अनुचर चोरीकृत उळा आरोगण, हे एक चरित्र खूपच सुंदर आहे. दोन्ही चरित्र खूप सुंदर आहेत. उद्याच्या
सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की जे देवाचे अनुचर होते म्हणजेच भक्त मंडळी यांनी चोरी केली आणि चोरी केलेला हुळा स्वामींनी कसा आरोहण केला हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. खूपच सुंदर चरित्र आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो